सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा। जलदी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी कालावधी वाढवण्याबाबत अध्यक्ष महोदय माझं निवेदन आहे। पश्चिम मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने केंद्र शासनामार्फत पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलै 2 दिवस धरून असा आहे। मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांची जीवित व वित्त याचे रक्षण या हेतूने राज्य शासनामार्फत शासन आदेश दिनांक 1 जून 2015 अन्वये 1 जून ते 31 जुलै दोन्ही दिवस धरून 61 दिवस राज्याच्या जलदी क्षेत्रात यांत्रिक व यंत्रचालित मासेमारी नौकास पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आलेली आहे। मासेमारीच्या हंगामाच्या सुरुवातीला होणाऱ्या लहान माशांच्या मासेमारीला अटकाव करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदी कालावधी 15 ऑगस्टपर्यंत असावा अशी निवेदनं मच्छीमार सहकारी संस्थांमार्फत शासनात प्राप्त झालेली आहेत। गुजरात महाराष्ट्र या राज्यामध्ये एकसूत्रता बंदी कालावधी नसेल तर इतर राज्याच्या मासेमारी नौका दुसऱ्या राज्याच्या जलदी क्षेत्रामध्ये जाऊन मासेमारी करण्याची शक्यता नाकारता येणार नाही। प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सदरच्या विषय जिल्हा समिती व राज्य सल्लागार व संनियंत्रण समितीचे अहवाल घेण्यात आलेले आहे। समितीमार्फत पावसाळी बंदी कालावधी 1 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत निश्चित करण्याबाबत अभिप्राय प्राप्त झालेले आहेत। त्या अनुषंगाने मत्स्य साठ्यांच्या जतन संवर्धन व माशांना प्रजननाची संधी मिळावी तसेच मत्स्य साठे अनंत काळासाठी व पुढील पिढीसाठी उपलब्ध होणे, पावसाळ्यात हंगामाच्या सुरुवातीला येत असलेल्या वादळी वारे, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस व खराब हवामान यामुळे मच्छीमारांची होणारी संभाव्य जीवितहानी व वित्तहानी रोखण्यासाठी बंदी कालावधी वाढीचा शासन आदेश निर्गमित करण्यात आहोत। अध्यक्षमध्ये ह्याच्याबरोबर एकही वाक्य सांगतो की बंदी कालावधी वाढली असली तरी त्या बंदी कालावधीमध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये अशी बंदी कालावधी नाही आहे त्याहीकडून अगर कुठल्याही पद्धतीची अनधिकृत मासेमारी आपल्या किनारपट्टीवर अगर होत असेल तर त्यावर पण आमचं मत्स्य खातं निश्चित पद्धतीने कारवाई करेल, हेही या निवेदनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो।